खरंच, कितीही काही झालं तरी नवऱ्याच्या पण इच्छा काही मोडू शकतो का? धो-धो पाऊस पडत होता. आज नवऱ्याची इच्छा होती मस्त गरमागरम आलू पराठा बनव. मग काय केली सुरुवात? एक तासभर अगोदर बटाटे चांगले उकडून थंड करून घेतले, सालं काढून मॅश करून घेतले. आता इथं बनवायला सुरुवात करताना तेल तापल्यावरती जिऱ्याची फोडणी दिली, कांदा चांगला परतून घेतला. आलं, लसूण, मिरची जी आहे ते वाटण आणि मीठ घालून छान सगळं परतून घेतलं. ओवा घातला, इथे हळद घातली, धनेपूड भरपूर वापरायची, जवळजवळ 2 चमचे वापरले, लाल तिखट, त्यानंतर जिरेपूड घातली आणि आमचूर पावडर मी नेहमी घालते. तुम्ही घालत नसाल तर नक्की ट्राय करा, खूप छान टेस्ट येते. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली वापरली आहे. सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला उकडलेले बटाटा जो आहे तो इथे घालायचा आहे. मस्त एकदा छान परतून घेतलं आहे. सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घालून मस्त सगळं एकत्र करून हे सारण जे आहे ते प्रॉपर थंड करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ मीठ घालून छान मळून ठेवलं होतं. तर हे मळलेलं पीठ जे आहे त्याची एक छोटीशी पोळी लाटून घेतली आणि त्यामध्ये सारण भरून घेतलंय. आता ही पोळी जी आहे ती आपल्याला बंद करून घ्यायची आणि पराठा जो आहे तो पातळ असा लाटून घ्यायचा आहे. लाटलेला पराठा मस्त गरम तव्यावरती घेऊन दोन्ही बाजूनी शेकून त्यावरती बटर घालतीये आणि मस्त लालसर होईपर्यंत हा छान खरपूस असा भाजून घेते. त्यासोबतच मी इथे पुदिन्याची चटणी पण बनवली. अतिशय मस्त असा बेत झाला होता. या पद्धतीने बनवत नसाल तर नक्की बनवून बघा, तुम्हालाही ही टेस्ट नक्की आवडणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.